नमस्कार, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर आज वार शुक्रवार आणि आजचं पावसाळा सुरू झाला गेले 4 दिवसापासून. तेव्हा एक नवीन प्लॅन झाला. तर आम्ही आत्ता विशाळगडला निघालोय. सोबत धना आहे. धनाजी अरे डोकावतोयस का काय, चोरून बघतोयस? येस. तर सोबत धनाजी आहे. बाकीची टीम तुम्हाला बाहेर दिसत असेल. हां, तर बाकीचे आवरायला लागलेत. गाडीमध्ये आहे साईडला, म्हणजे बाहेर पाऊस सुरू आहे. या प्रवासामध्ये आजचा विशाळगडचा प्रवास सुरू होणार आहे. मला वाटतं एका वर्षानंतर आज विशाळगडला चाललो आहे. त्यानंतर पावनखिंड वगैरे बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये आज बघायला भेटतील. तर हा पूर्ण ब्लॉग बघा आणि आपल्या ब्लॉगची मजा घ्या, आनंद घ्या. पाणी सुटलं बघा. आता हे वायपरने जरा थोडंसं क्लीन करून घेऊयात. येस. हां, लिंबांचं नियोजन, कोथिंबीरचं नियोजन, आल्याचं नियोजन, हे सगळं विशाळगडची तयारी सुरू आहे. ओंकार पैसे गावतील का? कांदे, दाना कांदे घ्या. अर्धा किलो पूर्ण अर्धा किलो कांदे घेतले ताजेकडून. कोथिंबीर कशी आधी? 10 रुपये द्या. 10 रुपयाचे खाल्लेतले. हां, ती फुलाला देऊ नका. 10 रुपये. हो. आलं लसूण घे. हां, लसूण पेस्ट घ्यायची फक्त. पेस्ट नको. चला. अरे ओंकार, टॅमॅटो नको काय? टॅमॅटो अर्धा किलो बाजार. हां, पाव किलो बाजार. पाव किलो जास्त पिकलेलं घेऊ नका रे. बरं घ्या आपल्याकडे ठेवाय नाही, तिथे काय अडचण नाही. घ्या. त्यातलाही वेळ जाणार आहे सगळं करायचं. हे करायचं काय नुसतं व्हाईट बनवायचं. हां, व्हाईटच बनवायचं. बोल. व्हाईट जराच बनवायचं. हां, बरं चालतंय. आलं लसूण पेस्ट द्या. चिकन आलं लसूण पेस्ट द्या. अजून एकदा मसाला आहे का? ग्रेव्ही. ओके. मिरची पावडर आंबारी. आणि तिखट द्या की. द्या 100 ग्रॅम. काढे पेटी. काय माझा मोबाईल काढून
मित्रांनो फायनली मलकापूरमध्ये पोचलोय अथक परिश्रमानंतर. झालाय का अथक परिश्रम पाटील? सरळ सरळ पोचलोय. सरळ पोचलेला आहे. अथक परिश्रम वगैरे असं काही प्रकार नाही. तर विशाळगडला जाताना पहिलं गाव लागतं कोल्हापूर मार्गे येत असाल तर ते म्हणजे मलकापूर. आणि या मलकापूरमध्ये सध्या आहे आणि पांढरपाणीवरून आम्ही आता मलकापूरचा गजापूरवरून आपण निघतोय विशाळगडला. पण इथं खाली एक गाव आहे मलकापूरच्या पुढं आणि तिथं आपण आता एका शेडवरती म्हणजे एका घरी इकडं आपण कोंबडा आणायला चाललोय. काही कार्यकर्ते पुढं आहेत आणि हा कोकणातला व्ह्यू आहे. मलकापूर, लांजा, रत्नागिरी हा एरिया आहे हा सगळा. समोरचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतोय. आपले 3 कार्यकर्ते समोर आहेत. हे अशा प्रकारे इकडे डोंगर. तुम्हाला मी करवंद पण दाखवणार आहे. फणस, करवंद ह्याचा असा आज खतरनाक या ब्लॉगमध्ये आपण आस्वाद घेणार आहोत. तर लावरची फणस आपण मिळाली पाडाला म्हणजे झाडालाच पाडा आलेली तर ते घेणार आहे. आणि इकडे हे बघा इकडे वरती करवंद जाळ्या सगळ्या. मित्रांनो खरंच कोकणामध्ये की नाही आंब्याला कमी नसते म्हणतात ते असं. प्रत्येक घरासमोर तुम्हाला भरपूर झाडे आंब्याची दिसेल, फणस दिसतील. इथं असं कंटिन्यू पाऊस सुरू असतोय. सगळा चिखल झाला आहे. इथून वरती आता जायचं आहे आपल्याला कोंबडा आणण्यासाठी. पाय रवत आहेत खाली. त्यातून वाट काढत काढत आपण पुढंच निघालो आहे. आणि हे सोबतीला लाल माती. अरे गावतं की नाही नाना? आतमध्ये कोंबड्या. मावशी आम्हाला कोंबडा पाहिजे बरं का? महाग आहे ना त्या ना. हा काळ्या कोंबड्या शेजारी. हा लालवाला लाल तोऱ्याचा. नाही नाही हा पलीकड इकडे आला बघा त्या तांबड्या कोंबडी पैसे. एकच पाहिजे. हा एकच पाहिजे. कोंबडा फायनली पकडलेला आहे. दाना घे रे. पाय बांधायचं. औषधा करवंद आहेत का? करवंद आहेत का? आणा इकडे हाय पाय का संपली. हे बोक्या. लगा ह्याच्या चेहऱ्यावर आपल्या 5-6 जण नाव लिहिले बरं. 6 जण नाव लिहिले आपलं ह्या चेहऱ्यावर. ह्याचा कार्यक्रम आहे आज. बांधून घ्या त्याचे. हा आणि सगळं पाप इकडे जाऊ दे. तुझ्याकडे चालतंय. मला सगळं चालतंय. कोण पण आली ना हातात आली ना.
एकच आला काय? तेजस जांभळं पाडत आहे बरं का. एका दगडाला एक जांभळं पडणार म्हणजे आमचा दिवस जाणार आहे यामध्ये. हे चल राहू दे आता. और 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 एक नंबर. वा वा वागायच बघ. आलोच. बघू पाड पाड. सुधरा जरा लागा. आता कसं आहे याला फक्त पॉईंट पॉईंट खवळाय. आसपास पडला आपलं बाहेर नाही काय तेवढं जवळ आलेलो आहोत. मस्त गावठी कालवण तिथे समोर आता पावनखिंड आहे. आपण आता पावनखिंडीच्या इकडे पोहोचलोय. राईटला जायचं पण येता नाही की आपण आता. येताना पावनखिंडला जाऊ. येस इथून पावनखिंडला जाता येतं. रात्रीच काय विशाळकडे नाही. रात्रीच म्हणजे रात्रच होणार आहे आपल्याला. रात्र होणार आहे. तुम्ही नाही आपल्याला 1 किलोमीटर अलीकडनं मागायला होती. हा तिथं गेट आहे माहित आहे. तिथं 5 नंतर काहीतरी वर जायला बंदी आता सध्या चालू ना. 5:30 वाजले का? आता रिक्वेस्ट करून वर जावं लागेल. लय लांब आलोय असं तसं ह्या म्हणजे पाठीमागे तर चालतं होतं. प्रॉब्लेम वगैरे काहीतरी चालतो. गाडीत ओव्हरलोड काय करू आम्ही? भाऊकडे जरी पैसा असला तरी भाऊची तर आपली गरीबी आपल्याला हाय गाडी टेकावं लागणार. अरे भाऊ बसवल की एखाद दिवशी टायर तर टाकलं का कोलल आपल्याला त्यावेळेस. भाऊ म्हणे आताच बोलायला चालू केलंय म्हणा. भाऊ काय नाही ती नाही जाऊ दे. आताच त्याने बोलायला चालू केलंय. आताच ते म्हणतोय काय करू काय नाही सगळे काय नाही. भावाचा रुबाब नाही वाटला. बंदूक चालवणार काय करू. आपल्याकडे स्टिकर आहे माहिती ना. डायरेक्ट वॉच पॅच लिकेज. आम्हाला वर असेल घ्या शहराचीच येते बांधकामाची. हा विशाळगडावर यायला हा आंबुशा गाव आहे. तुमच्या खाली कोंबडी घेतली असती. उद्या काय बोलता? उद्या नाही. उद्या आहे का? नाही सोमवार आहे. सोमवार. किस्सा बाहेर बुरशी लागली. 3 दिवस असंच पडलेलो. बुरशी लागली. हा तिथे सुटून येत आला ना. हा रेंज आली का? ती सांगतो मगाशी म्हटलं का रेंज गडावर रेंज आहे. गडावरती रेंज आहे पाटील. तुम्हाला मला माहिती आहे. तुम्हाला टेन्शन काय चालतं ते रेंज चालतं. दुसरं काय नाही. माहिती. हा गडी वायबल मग चालतं बरं का जाम. कशासाठी? रेंजसाठी. तू काय बोललो? तू काय बोलू नको. तू सगळं तुला सगळं बसला. तू मोबाईल शिवाय तू जगणार ही गोष्ट अशी आहे. मला काय म्हणावं असं का? ते जे जर मोबाईलची बॅटरी संपली नौशद भाई. हा 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 आय 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 आय. त्याच्यात कुणाचं सुद्धा ऐकत नाही. कुणाचं सुद्धा. माझा असा वगैरे म्हणजे इतका नसतो. नाही बरं ते मोबाईल स्विच ऑफ झालाय माझं डोकं येऊ. काय होतं? काय भानगड आहे? काय म्हणतं येण्यास काय नसतंय जाण्यास सगळं असतंय तरी मी घेऊ. ते काय म्हटलं माहितीये का? होय हा काय म्हणला? तसं काय पाहिजे सांगा म्हटलं. इथनं फोन करून सांगतो याला. बर. हा आला गड आला. आता तुम्ही वर पण जाऊ शकता. काय अडचण नाही. लक्षात घ्या.
होय राव 100% जाऊ शकतात तर काय अडचण आता नाही. इथंच गाड्या लावायचं ना. आता इथंच की फायनली गडावरती पोहोचलेलो आहे. फार अथक परिश्रमानंतर फार फार हाल झाले. होती माणसं हो ते सांगतो मी तुम्हाला. गडावर जाता येतं तुम्ही ती काय माणसं खालीवर करतेच की काय विषय नाही. ते अशा प्रकारे फायनली पण विशाळगडावरती पोचलोय. पण वरती जायला अलाउड नाही. पायरी दर्शन घेतलं खाली इथनं रिटर्न. कसं काय खरं आहे का? खरं आहे. पकाले मामा अशा प्रकारे आम्ही फायनली Finally पाहण्यासाठी बाहेरूनच पाहू गेलं बाहेर पाहून आता निघालेलो आहे. आमची बेटर लक नेक्स्ट टाइम. नाही ती चूक ॲक्च्युली आमची आहे. तिथं टायमिंग ठेवलं आहे सकाळी 10 ते रात्री 5 पर्यंत अलाउडावरती जायला. कृपया करून विशाळगडावरती येण्याचा कोणी प्लॅन करत असाल तर सकाळी 10 ते रात्री 5 पर्यंत तुम्हाला रिटर्न जायचं असेल तर 5च्या आतमध्ये तुम्हाला विशाळगड सोडला पाहिजे. आणि वरती यायचं असेल तर 10ला तुम्हाला इकडे अलाउड आहे यायला. त्यामुळं शक्यतो हे टायमिंग तुम्हाला जर सापडत असेल तर त्यानुसार तुम्ही गडावरती येण्याचा प्लॅन करा. अन्यथा करू नका. फार आमची हालत डेंजर झाली आहे. पाठीमागं धुके वरनं पावसानं आमचं आता चाललंय रिपीट. कुणीकडे रिक्वेस्ट करून आता दिवस मावळा. यावेळी मागची जी तोंड बघा दिसत ना त्याचा. जिरवून घेतले सगळे आता इथं.